नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांना माहीत असेल, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर देवस्थान. या ठिकाणी महाराष्ट्राबरोबर भारतातील अनेक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात आणि तुम्ही देखील आला असेल. हे देवस्थान सह्याद्री डोंगराच्या वरती आहे. जेव्हा आपण ज्योतिबा डोंगरावरून खाली उतरतो तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला असे एक प्राचीन मंदिर बघायला मिळते. या मंदिरापर्यंत भक्त आणि पर्यटक का येत नाहीत, मंदिर भक्तांपासून का अपरिचित आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. या मंदिरामध्ये 3 मुख्य वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतात. सर्वात पहिले वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरामध्ये खूप मोठी एक विहीर आहे. विहीर खूप खोल आहे आणि विहिरीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मंदिराचे प्रतिबिंब कसे पडते हे देखील आपल्याला बघायचं आहे. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतमध्ये असलेली शंभू महादेवाची पिंड ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असे देखील म्हटले जातं. आणि तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मागे उंबराचे एक असे मोठे झाड बघायला मिळते. त्या झाडापासून 3 फांद्या फुटलेल्या आहेत. त्या झाडाला बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा उगम या मंदिराच्या मागे झालेला असावा. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक झाडे बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी सर्वत्र सुंदर निसर्ग आणि झाडांचे सानिध्य आहे. मी एका दगडावरती उभा राहून तुम्हाला इथला व्ह्यू आता दाखवणार आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडं चालत जावं लागतं. बघा, या ठिकाणी हे तुम्हाला झाड दिसत असेल. या झाडापासून आपल्याला चालत चालत मंदिराच्या दिशेने जावं लागतं. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप चिखल असतो आणि दलदल देखील असते. आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हे सर्व वाळलेलं आहे. हा रोड कोल्हापूरवरून येतो आणि असाच ज्योतिबा डोंगरावरती जातो. ज्योतिबा डोंगरावर जात असताना वाटेमध्ये आपल्याला एक प्राचीन मंदिर बघायला मिळतं. मंदिराविषयी मी तुम्हाला थोडी माहिती सांगितलेली आहे. खाली उतरण्यासाठी आपल्याला त्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या दिसतात. पायऱ्या उतरून आपण जेव्हा खाली पोहोचतो तेव्हा आपल्याला समोर सुंदर निसर्ग आणि झाडांचे सानिध्य दिसते. बघा, या ठिकाणी एकदम छान निसर्ग आहे. सर्वत्र शांतता आणि पक्ष्यांचा आवाज येत आहे. पायऱ्या उतरून झाल्यानंतर आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतो. हा मंदिर परिसर आहे. मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे आणि हेच ते प्राचीन मंदिर आहे ज्यामध्ये शंभू महादेवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. बाहेरून मंदिर कसे आहे बघा. अतिशय सुंदर नक्षीकाम या मंदिराच्या वरती केलेलं आहे. आपण सर्वप्रथम मंदिराच्या समोर असलेली विहीर बघूया. विहीर खूप खोल आहे. मंदिराचे प्रतिबिंब या विहिरीमध्ये पडते. ते कसे पडते याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला मंदिराच्या समोर जावं लागेल. मंदिराच्या समोर गेल्यानंतर सुद्धा मंदिराचे प्रतिबिंब दिसत नाही. मग आपल्याला आणखी मंदिराच्या जवळ जाऊन बघावं लागणार आहे प्रतिबिंब कसे पडते. मी आणखी जवळ गेलो तरी सुद्धा मला काही मंदिराचे प्रतिबिंब दिसले नाही. या ठिकाणी आपल्याला एक लहान मंदिर बघायला मिळते. आतमध्ये देवांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी एक कलाकृती उभा केलेली आहे आणि अशीच कलाकृती इथे पण आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला समोर नंदी महाराज दिसतात. नंदीचं दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. नंदीचं दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला
शंभू महादेवाची प्राचीन पिंड बघायला मिळते. पिंडीला नागाने वेढा देखील घातलेला आहे. अशी पिंड आपल्याला कुठेतरीच बघायला मिळते, ज्या ठिकाणी नागाचा वेढा पिंडीला घातलेला बघायला मिळतो. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवदेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. हर हर महादेव. आणि मंदिराच्या आतमध्ये सुंदर नक्षीकला देखील केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता शंभू महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. मंदिराच्या बाहेर असलेली प्राचीन विहीर देखील बघितली. आणि मंदिराच्या मागे असे एक उंबराचे झाड आहे, त्याला 3 फांद्या फुटलेल्या आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांचा उगम या झाडातून झाल्यासारखा आपल्याला अनुभव मिळतो. मंदिराच्या खाली आम्ही आलो कारण आम्हाला इथे असलेला सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवायचा आहे. जेव्हा आपण या झाडांच्या सानिध्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला आंब्यांच्या मोहरांचा सुगंध एकदम मस्त अनुभवायला मिळतो. बघा, आणखी 2 महिन्यानंतर भरपूर आंबे या आंब्याला लागणार आहेत. या ठिकाणी एक जांभळाचे झाड देखील आहे आणि इथून खाली सर्वत्र निसर्गाचे सानिध्य आहे. या ठिकाणी आपल्याला शिवबाभळीची झाडे बघायला मिळतात. त्या झाडामध्ये आपल्याला एकदम गार अनुभवायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जंगली माकडे पण बघायला मिळतील. समोर एक झाड आहे, ते झाड चिक्कूच्या झाडासारखे दिसत आहे. त्या झाडाच्या वरती माकडे आलेले आहेत, काळी माकडे, म्हणजे आपण त्याला वानर देखील म्हणू. हा बरोबर. या ठिकाणी चिक्कूचे झाड आहे आणि या झाडाला भरपूर चिक्कू लागलेले आहेत. बघा मित्रांनो, चिक्कू खाण्यासाठी एक वानर आपल्या पिल्लाला घेऊन या ठिकाणी आले होते, पण आम्हाला बघून पळून गेले. त्याने भरपूर चिक्कू खाल्लेले आहेत. बघा, या झाडाला अनेक चिक्कू लागलेले आहेत. त्या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला वानर बघायला मिळाले. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिवबाभळीची झाडे बघायला मिळतात. बघा, सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. आणि या झाडांच्या सानिध्यामध्ये आपल्याला एक चबुतरा बघायला मिळाला. हा चबुतरा कसला आहे हे काही मला माहीत नाही, पण प्राचीन कशाच्या तरी अवशेषाप्रमाणे दिसत आहे. बघूया आपण पुढे जाऊन. बघा, हे वानर या झाडावर चढून मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये एन्जॉय करत आहेत. हा चबुतरा कशाचा तरी आहे, म्हणजे पूर्वी या ठिकाणी काहीतरी असणार. बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कधीतरी येऊन बघा, किती छान अनुभव मिळते. आज रविवार असल्यामुळे आम्ही ज्योतिबा डोंगरावरती देवाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेले प्राचीन मंदिर मी तुम्हाला दाखवलं. मंदिर दाखवल्यानंतर मी तुम्हाला या निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन आलो. या ठिकाणी असलेली सुंदर झाडे दाखवली आणि वानरांचे दर्शन देखील तुम्हाला घडवून आणलं. पण या ठिकाणी आम्हाला एक मोराचं पीस देखील मिळालेलं आहे, म्हणजे या सानिध्यामध्ये मोर देखील आहेत. आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन हा सुंदर निसर्ग दाखवला, प्राचीन मंदिर दाखवलं, मंदिरामध्ये असलेली शंभू महादेवाची मूर्ती दाखवून दर्शन देखील घडवून आणलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.